नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, मागील एक व्हिडिओ बनवण्यात आलेला होता की आपली बांधकाम कामगार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला तालुका ठिकाणी सेतू केंद्रात जाऊनच आपल्याला नाव नोंदणी करावी लागत होती। पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप आनंदाची अपडेट आहे। आता तुम्हाला तालुका ठिकाणी म्हणजे जे सेतू केंद्र उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन नाव नोंदणी करण्याची गरज नाही। पण त्यासाठी महत्त्वाची बाब आहे, कशा पद्धतीने ऑनलाइन नोंदणी करायची, त्याचबरोबर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर कुठे फॉर्म सबमिट करायची, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। काय आहेत तुमच्यासाठी सूचना? बांधकाम कामगार आहात तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। मागील व्हिडिओ बांधकाम कामगार संदर्भातील 10 पेक्षा जास्त आहेत, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। बांधकाम कामगारांच्या योजना, बांधकाम कामगारांचे फायदे, नाव नोंदणी, संपूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती जाऊन तुम्ही पाहू शकता। आपल्याला आपल्या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरवरती यायचं आहे। mahabocw.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार म्हणून नाव नोंदणी करता येत होती। मध्यंतरी ही नाव नोंदणी स्वतः करण्यास बंदी होती। फक्त सेतू केंद्रात जाऊनच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण करता येत होतं। पण महत्त्वाची सूचना स्क्रीनवरती पाहू शकता। पहा, मंडळाचा आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजेच काय, 5 फेब्रुवारी पासून सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे आणि आपल्याला नोंदणी आणि नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून म्हणजे स्वतः सुद्धा भरू शकता। अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच तारीख पाहू शकता, आज कालपासूनच ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। पहा, निवडलेल्या तारखेस जी काही कागदपत्र तुम्ही अपलोड करणार त्याची मूळ ओरिजिनल कागदपत्र सुविधा केंद्रात घेऊन हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। महत्त्वाची बाब, ऑनलाईन अर्ज करायचा। अर्ज करतेवेळी जी डॉक्युमेंट अपलोड करता ती डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे। त्या अपॉइंटमेंट दिवशी आपल्याला जवळच्या जे काही सेतू केंद्र आहे ते निवडू शकता आणि तिथे जाऊन आपण त्या दिवशी हजर राहू शकता। हजर न राहिल्यास आपला अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे। लाभाच्या कागदपत्राची पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत महत्त्वाची बाब, ज्या लोकांना IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। यापूर्वीच्या तारखा रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता ते कामगार भरलेल्या लाभाचा अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। नवीन तारीख निवडायची आहे। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चेंज करायची आहे अपॉइंटमेंट डेट, या बटनावर क्लिक करावे। सिस्टीम तुम्हाला तुमचे नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यास तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। OTP पडताळणीनंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याच्या पोच पावती क्रमांक भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता। समजून घ्या, आपल्याला अपॉइंटमेंट डेट चेंज करायची आहे। पहिली जी डेट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। तुम्हाला या पर्यायावरती जायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, OTP पडताळणी घ्यायची आहे, पोच पावती क्रमांक भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। तर जागा कोणती? आपलं नजीकचं सेतू केंद्र निवडायचं आहे आणि दिनांक ज्या दिवशी आपल्याला वेळ काढता येईल तो दिनांक निवडायचा आहे आणि आपण तिथं जाऊन हजर राहायचं आहे। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये फॉर्म सबमिट करू शकता। अशा पद्धतीने ही महत्त्वाची सूचना बांधकाम कामगारांसाठी आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वी अर्ज भरत होता त्या ठिकाणी आता तुम्हाला अर्ज भरण्याची सुविधा
उपलब्ध आहे ज्यांना अर्ज भरता येतो त्या लोकांना। मध्यंतरी फक्त सेतू केंद्रात ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा होती, पण आता तुम्हाला सुद्धा भरू शकता। आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे। आय बटन किंवा हा व्हिडिओ सप्ताच इथं व्हिडिओ ठेवण्यात येईल, इथं व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पूर्णपणे पाहू शकता। त्याच पद्धतीने बांधकाम कामगाराच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेची सुद्धा माहिती हवी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची व्हिडिओची प्लेलिस्ट ठेवतोय, त्या प्लेलिस्टला क्लिक करून तुम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहू शकता। याच वेबसाईटवरती आल्यानंतर वर्कर्स यामध्ये वर्कर रजिस्ट्रेशन हा पर्याय करून इथे आपल्याला हा फॉर्म उपलब्ध होत नव्हता ऑनलाईन भरण्याचा, पण आता उपलब्ध करण्यात आलेला आहे। ते जन्मतारीख या टिकमार्क करून तुमची पात्रता तपासायची आहे आणि पुढील फॉर्म तुम्ही भरू शकता। त्यासाठी कागदपत्र कोणती, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, इथून पुढे इथे हा व्हिडिओ आलेला आहे, या व्हिडिओला टच करा आणि संपूर्ण माहिती पाहू शकता। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।